तर थोडा त्रास होतोच यायला. आता वैमाने झाले जास्त. महिन्यातून महिन्यातून एकदा बेस्ट आहे ना. ट्रॅकिंग पण होते त्या- आणि मस्त वाटतं. हो बरोबर, ट्रॅकिंग पण होते आणि आईचं दर्शन होतं, फिटिंग पण. तुमच्यासारख्या देवीच्या दर्शनाबरोबर तुमच्यासारख्या माणसांचं दर्शन झालं, खूप खूप छान वाटलं. आणि मी 2 महिने झाले तेव्हा पण आलो होतो आणि आता बाबांसोबत मी दर महिन्याला येणार आणि अजून आमचे जोडीदार सर्व मित्रमंडळी. टीम सोबत हो हो बस दर महिन्याला येणार. हो दर महिन्याला. कळसुबाईचा माझा हा 9वा ट्रेक आहे हो का? गेल्या 2 वर्षात. आणि मला जेव्हा पण स्ट्रेस्ड होतो ना, इथे येतो मी शांततेसाठी. तर कळसुबाई शिखर चढायला पहिलं तर आम्हाला गावामध्ये काही समजलं नाही पार्किंग कुठं आहे. तर हे दादू आहे, आकाश नाव आहे त्याचं, इकडं आहे ना ते. हे दादू आहे, या दादूकडे आपण पार्किंग केलेली आहे. आपली पार्किंग 20 रुपये पार्किंगनी इथं लावलेली आहे गावाच्या, म्हणजे मेन मंदिरापासून जर आपण पुढे आलो ना तर नेमक्या पार्किंगकडे येऊन सण आपण पार्किंग करू शकता. तुझं नाव सांग भाऊ. आकाशानंद खाडे. आकाश आनंद खाडे आहे त्याचं नाव. त्याच्याकडे तुम्ही पार्किंग करू शकता. अक्षय चुडा हाती आला, मानतेचा कौल दिला, मजवरी कृपा बहुतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची. तुका तुकी उतारला, मानतेचा कौल दिला, महानतेचा कौल दिला, महानतेचा कौल दिला, दिला आ आ
समानतेचा कौल दिला, मजवरी कृपा बहुतांची लाडकी, लेक मी संतांची लाडकी, लेक मी संतांची. तर मित्रांनो, आपण कळसुबाई शिखरावरती आलेलो होतो. कळसुबाई शिखरावरती आपल्याला बाबा भेटले होते. आपल्या अशा सुंदरशा अशा आवाजामध्ये आपल्याला एक रंग म्हणून दाखवला. बाबांच्या मदतीनं आम्ही इथपर्यंत चढलो, नाही तर अर्ध्यापासून आम्ही खाली जाणार होते. पण बाबांच्या मदतीनं आम्ही वर आलोय. वरतून आता अर्धा एक तासाचं बाकी अंतर ते आम्ही पुरे करू. आपल्यासोबत हे 3 गाव कोणतं? आमचं गाव जळगाव आहे. जळगाव खानदेश. आणि आमच्या चॅनलचं बी नाव आहे खानदेश 999. अरे वा वा. आमचं गाव बेलगाव तराळे तालुका. समोर जर बघितलं तर दादाने सांगितलं की त्यांचं गाव बेलगाव तराडे आहे. रुपेश आणि मी आलो होतो आणि त्यात आम्हाला भावांनो, स्वर्गाची शिडी म्हटली म्हणजे कळसुबाई शिखरचा मेन टॉप. एकदम कडक आबा चिरली आमची. बस झालं आमचं एवढंच, मान्य करतो. चला स्वर्गाची शिडी बी पाहून घेऊ. चला तर बरी. बाबा तुम्ही कळसुबाईवरती आलेले तर तुम्हाला इथं आल्यानंतर काय अनुभव आलेला आहे? मी खालून वरतीपर्यंत आलेले, तुमचा अनुभव 1-2 मिनिटं आम्हाला सांगू शकता का? थोडा त्रास होतोच यायला. आता वय मने झाले जास्त, पण बरं आहे, आनंद तुमचं वाटतो. आता वय किती? इथं आल्या सगळा शिनबाग गेला. हो का? हा हा. तर तुमचं आता वय किती बाबा? माझं वय आता 59. 59 आहे का? हो हो. तर तुम्ही इथं आलेले, तुम्हाला किती वेळ लागले तो चढायला? 1.5 तास लागला. 1.5 तास लागलाय. हो हो. बरं, आणि तुम्ही कुठून आलाय? बेलगाव तराळे. हा. तुमचं नाव काय पूर्ण? कसरूदामू आव्हाड, बेलगाव तराळे. तुम्ही फर्स्ट टाइम आलेत का इथं कळसुबाई? नाही, 2-3 वेळेस झालेले. 2-3 वेळेस येऊन गेलेत का? तारुण्यामध्ये पण. हा, तारुण्यामध्ये. म्हणजे आता हे तुमचं 4थी-5वी वेळ असेल. हो हो हो. बरं, ठीक आहे. आता आपण इकडे परत दुसरं जाताना तुमच्यासोबत आलेले आहेत. आता आपण साहेबांना एकदा विचारूया. साहेब, काय वाटलं तुम्हाला? नमस्कार. काय वाटलं तुम्हाला इथे कळसुबाई शिखरावरती येऊन, की तुम्ही आलेत इथपर्यंत? तुमचा अनुभव एकदम सांगा आम्हाला. खूप छान वाटलं.
आणि इथे येऊन तुमच्यासारख्या देवीच्या दर्शनाबरोबर तुमच्यासारख्या माणसांचं दर्शन झालं. खूप खूप छान वाटलं. मी 1988 ला आलो होतो इथं का? इथं, 88 ला आलो होतो. त्यानंतर आज एवढ्या वर्षानंतर येत आहे. म्हणजे कळसूआई मातेने सगळं आरोग्य वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं आणि त्यामुळे आईची कृपा असल्यामुळे परत येऊ शकलो. आणि आता आम्ही संकल्प केलाय का दर महिन्याला यायचं दर म्हणून. महिन्याच्या 21 तारखेला हा. किंवा जसं जसं जमेल तसं महिन्यातून महिन्यातून एकदा यायचं. बेस्ट आहे ना. ट्रॅकिंग पण होते त्या- आणि मस्त वाटतं. हो बरोबर, ट्रॅकिंग पण होते आणि आईचं दर्शन होतं, फिटिंग पण म्हणजे शारीरिक फिटनेस पण राहतो. आणि असं कसं आता सेवानिवृत्त झाल्यामुळे तसं काही बाकीचं काही फारसं टेन्शन नाहीये. हो का? मग त्यामुळे घरचे कामं करून जो थोडासा वेळ मिळेल तर ते इतर तरुण मुलांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही हा संकल्प केलाय की दर महिन्याला आम्ही यायचं म्हणून. आमचा निलेश जोडीदार आहे, आमचा कचरुनाना पण आहे. हा? मित्र आहेत तर निलेश. फार बरं वाटलं तुम्हाला भेटून, आणि तुमच्याशी त्यांचे पण बोलून. आपण मुलाखत घेऊया. या निलेश दादा या. सांगा तुम्हाला काय वाटले, तुम्ही इथपर्यंत आलायत खूप आनंद वाटला. त्याच्यात माझे योग असे, आमचे बाबा मुंबई महानगरपालिका उपायुक्त त्यांच्या बरोबर यायला भेटलं हे माझं नशीब. आणि मी 2 महिने झाले तेव्हा पण आलो होतो आणि आता बाबांसोबत मी दर महिन्याला येणार. आणि अजून आमचे जोडीदार सर्व मित्रमंडळी. टीम सोबतच हो हो बस दर महिन्याला येणार तुम्ही? हो दर महिन्याला. आमचे बाबा मी म्हणजे वयाच्या 60 माझ्या पुढे राहत होते, म्हणजे एक तारुण्य म्हणायचं असे बाबांचे. आज यायला म्हणजे निलेश पण निलेशची प्रेरणा पण उपयोगी पडली. मस्त आहे ना, मस्त. एकदम खूप आनंद वाटला. तुम्ही भेटले आणखीन आनंद वाटला. आमचे बाबा एकदम भारी अभंग म्हटले, ते अजून पण म्हणणार आहे. बाबांना आपण 1-2 वेळ अभंग विचारूया. हो चालेल. बाबांनी एक आवाज खूप छान आहे, अति सुंदर आहे. तर बाबा तुमचा एक छोटासा असा अभंग म्हणा, एकदम मस्त मस्त असं प्रेरणा असं मस्त इथं आलं असं वाटलं पाहिजे आपल्याला की बाबा. हरिचे गाता गाणे ते या जगा लाजे जिने, हरिचे गाता गाणे सर्व सोडून या लाज, भजा भजा पंढरीनाथ, हरिचे गाता गाणे, हरिचे गाता गाणे, तुकड्या दास नित्य म्हणे, नामा विना व्यर्थ जिने, नामा विना, नामा विना, नामा विना, नामा विना व्यर्थ जिने, नामा विना व्यर्थ जिने, हरिचे गाता गाणे, हरिचे गाता गाणे, हरिचे गाता गाणे. एक नंबर, सुंदर आवाज, एकदम मस्त गवळण झाली, एक नंबर आवाज. आता ऐकलं इकडे आपले मित्र कंपनी थोडेसे, आपण त्यांना पण एकदा विचारूया की तुम्ही कळसुबाईवरती आलेले आहेत, तुम्हाला काय वाटलं बा इथे येऊन आणि काय अनुभव असा आलेला आहे? कळसुबाईचा माझा हा 9वा ट्रेक आहे. हो का? गेल्या 2 वर्षात. आणि मला जेव्हा पण स्ट्रेस्ड होतो ना, मी इथे येतो मी शांततेसाठी. आणि मस्त वाटतं इथे येऊन ना? लाईक इथे वरती येऊन समजतं की आपण या विश्वासमोर काहीच नाही होत. खरंच इतकं मन भरून लाईक तृप्त होतो ना माणूस. खरंच तुम्ही पण बघताय, अनुभवताय. हो हो, मस्त वाटतं. खरंच छान, खूप छान, खूप एक छान, नंबर. खूप छान. कुठून आलेत तुम्ही? आम्ही मुंबईवरून आलेत का? हो, हे हो. सगळे आमचे मुंबईकर मित्र आहेत. आता मुंबई सगळी सध्या इलेक्शनच्या धावपळीत हा, सध्या सगळे इकडे आलेत ना, त्यांनी मस्त सांगितलं की बाबा सगळे आमचे मुंबईकर आहे. आमची मुंबई आता आपण सर्वजण मिळून आता आपण इथे एक फोटो घेऊया, असं समजे मिळून, समजे मित्र या, आपण इथे एक फोटो घेऊया असं, म्हणजे एक आठवण म्हणून राहील. भरपूर एक नंबर. हा, तर आम्ही सगळे मित्रमंडळी भेटलो होतो इथे. आणि एक माझं छोटंसं गाणं आहे वसुंधरा म्हणून, जे की 2-3 महिन्यापूर्वीच पॅनोरामा म्युझिक मराठी या यूट्यूब चॅनलवरती रिलीज झालं. आणि टी सिरीज मराठी याच्यावरती पण पुढच्या 2 महिन्यात रिलीज होते. तर त्याचे बोल असे आहेत. हे
चंद्राची कोर रेशमाची रे डोर, साऱ्यांचा शोर वाघिणीचा रे रोर, संस्कृती जपणारी नजरेत तिच्या जोर, आली 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 मराठ मोळी रे पोर, सुंदरा हे सुंदरा, हे सुंदरा तुझ्यासाठी झालो या बावरा, सुंदरा तुझ्या पुढे नाव माझ लावना, सुंदरा दिलामध्ये सजविन घराणी तुला, सुंदरा आज तू माझी वसुंधरा. थँक्यू थँक्यू. अतिशय मस्त मस्त एकदम दर्शन. तर भावांनो, स्वर्गाच्या शिडीमधून उतरताय आम्ही खाले. आता स्वर्गबिर्ग आमचं खतम झालं. आता आम्ही चाललोय घरी. तरी दादा उतर, बारक्या तू बी धीरे धीरे उतर, समजला का? बारक्याला धीरे धीरे उतरवायचं आहे आपण. तू आता पुढं असं म्हणतो 2 मिनिट तसं माहिती आला का? दही घ्या कोणी, दूध घ्या कोणी, दही माझं लोण्याचं, बिगर पाण्याचं बाई बाई, बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं बाई बाई, बिगर पाण्याचं. दही घ्या कोणी, दूध घ्या कोणी, दही माझं लोण्याचं, बिगर पाण्याचं बाई बाई, बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं बाई बाई, बिगर पाण्याचं. गाई गुरांचा आमचा गोठा, नाही दह्या दुधाला तोटा, असं खोट नाही बोलायचं. बिगर पाण्याचं बाई बाई, बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं बाई बाई, बिगर पाण्याचं.